पदार्थ शरीरात आम्लता वाढवतात आणि संसर्गाचा धोका देखील वाढवतात। दररोज स्वच्छ अंतर्वस्त्र वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर वेळोवेळी ते बदलणं देखील आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं पुरेसं सेवन। शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी हा सर्वात प्रभावी औषध ठरू शकतो। दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं। जास्त पाणी पिल्याने किडनी आणि मूत्रमार्ग दोन्ही स्वच्छ राहतात आणि त्याचा संसर्ग करणारे बॅक्टेरिया देखील बाहेर पडत असतात। नमस्कार मंडळी, मी सोनम। तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल। आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे आणि त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्यासमोर करणार आहे। मंडळी, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तो विषय आहे महिलांच्या आरोग्याशी निगडीत। तो म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच UTI। हा आजार लहान असला तरी त्याचे परिणाम फार त्रासदायी ठरू शकतात। लघवी करताना जळजळ होणे, वेदना जाणवणे, वारंवार लघवीला जाणे, पोटात दुखणे आणि अस्वस्थता निर्माण होणे। आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की UTI म्हणजे नेमकं काय आणि त्यामागची कारणं कोणती आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी कोणते नैसर्गिक घरगुती उपाय तुम्ही करू शकता। मंडळी, हे सर्व मार्गदर्शन प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांनी केलं आहे। डॉक्टर उमेश मुंदडा गेल्या 40 वर्षापासून क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। 1985 पासून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक लोकांच्या सेवेत उपलब्ध आहे। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांची क्लिनिक आहेत आणि त्यांची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे आहे। ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार रविवार ते पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात। आज आपण त्यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया की शरीराच्या या नाजूक भागाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते तुम्ही कशी घेऊ शकता। डॉक्टर मुंदडा सांगतात की शरीरातील साचूक राहिलेले विषारी टॉक्सिन्स म्हणजे लघवी वाटे बाहेर पडतात, पण जेव्हा नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येतो तेव्हा UTIचा धोका वाढतो। महिलांमध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतं कारण त्यांच्या मूत्रमार्गाची रचना लहान आणि नाजूक असते। त्यामुळे थोडीशी अस्वच्छता, चुकीच्या सवयी किंवा कमी पाण्यानेही संसर्ग होऊ शकतो। UTI म्हणजे मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागाचा संसर्ग, मूत्रपिंड, मूत्राशय किंवा मूत्रनलिकेत होणारा संसर्ग आपण म्हणू शकतो। सर्वसाधारणपणे ई कॉईल नावाचा बॅक्टेरिया या आजारावर जबाबदार ठरू शकतो, जो अनेकदा मूत्रमार्गातून प्रवेश करतो। तर मंडळी, काही वेळा UTI इन्फेक्शन हे सेक्स करताना देखील होऊ शकतं। त्यामुळे स्वच्छता, योग्य सवयी, संतुलित आहार याचं महत्त्व प्रचंड आहे। डॉक्टर मुंदडा सांगतात की सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आहे। महिलांना सांगायला मला आवडेल की शू करून झाल्यानंतर नेहमी आपले प्रायव्हेट पार्ट क्लीन करून घ्यावे, कारण गुदमार्गातून जीवाणू आणि मूत्रमार्गातून जाण्याची शक्यता जास्त असते। दररोज स्वच्छ अंतर्वस्त्र वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर वेळोवेळी ते बदलणं देखील आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं पुरेसं सेवन। शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी हा सर्वात प्रभावी औषध ठरू शकतो। दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं। जास्त पाणी पिल्याने किडनी आणि मूत्रमार्ग दोन्ही स्वच्छ राहतात आणि त्याचा संसर्ग करणारे बॅक्टेरिया देखील बाहेर पडत असतात। कोल्ड ड्रिंक, कॅफेनयुक्त पदार्थ, साखरयुक्त पेय टाळा, कारण हे पदार्थ शरीरात आम्लता वाढवतात आणि संसर्गाचा धोका देखील वाढवतात। तिसरी आणि अत्यंत सामान्य पण घातक सवय म्हणजे लघवी दाबून ठेवणे। अनेक महिलांना कामाच्या किंवा प्रवासाच्या कारणामुळे लघवी दाबून ठेवण्याची सवय असते, पण ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते। लघवी जास्त वेळ दाबून ठेवल्याने मूत्राशयात बॅक्टेरिया वाढतात आणि त्याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो। त्यामुळे लघवी आली की ती दाबून न ठेवता लगेच जाणं अत्यंत गरजेचं आहे। चौथी गोष्ट म्हणजे आहारातील सुधारणा। शरीर थंड ठेवणारे पदार्थ जसे की ताक, दही, लिंबू सरबत, आवळा, संत्री यांसारखे व्हिटॅमिन C आणि प्रोबायोटिक युक्त पदार्थ आहारात समाविष्ट करा। हे शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात। त्यामुळे शरीर संसर्गाशी नैसर्गिकरित्या लढण्यासाठी सक्षम होतं। डॉक्टर मुंदडा सांगतात की महिलांनी आपली स्वच्छता, पाणी सेवन या 2 सवयी कायम ठेवल्या तर त्यांना 90% UTI पासून संरक्षण मिळू शकतं। तसेच लैंगिक संबंधानंतर नेहमी लघवी करावी, कारण त्यामुळे मूत्रमार्गात गेलेले बॅक्टेरिया
बाहेर पडतात आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. शेवटी डॉक्टर मुंदडा यांचा संदेश अगदी स्पष्ट आणि सोपा आहे. आरोग्य फक्त शरीरच नव्हे तर त्या आपल्या दैनंदिन सवयी, आहार आणि स्वच्छतेचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे प्रायव्हेट पार्टची काळजी घेणं म्हणजेच फक्त बाहेरून धुणं नव्हे तर संपूर्ण शरीर, मन आणि जीवनशैलीचं आरोग्य राखणं आहे. नैसर्गिक उपायांनी आणि योग्य सवयींनी आपण युटियापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या, शरीर स्वच्छ ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात, की प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणं म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे तर आरोग्याचं पहिलं पाऊल आहे. मंडळी, ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर आमच्या आशा किरण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू